आणि या महिन्याला श्रावण नाव पडलं श्रावण बाळामुळं. म्हणून बोललो सुरुवातीला कडक उपवास करा, पण माझ्या श्रावण बाळाचा आदर्श घ्या. जिवंत आईवडिलांची सेवा हे करू. आई रागवते आपल्याला बरेच वेळा लेकराच्या हितासाठी, पण आईचं रागवणं आमच्या हितासाठी असते. एवढंच काय, आई कधी कधी रागवून शिवी सुद्धा देते, पण आईची शिवी नसून लेकराच्या हितासाठी आशीर्वादाची उभी ठरत असते. देवकीचं लग्न झालं नाना, कौस निघाला रथात येऊन दोघांना, पण आकाशवाणी झाली. अरे एवढ्या आनंदाने चाललास, आनंदाने चाललास, पण हिच्याच पोटी जन्माला येणारा बालक तुझ्या कुळाचा नायनाट करणार. कंस घाबरला, दचकला. कंसानं जागी शिक्षा करायला सुरुवात केली. वसुदेवाने हात जोडले. माझ्या धर्मपत्नीने काय अन्याय केला, तुमची बहीण सखी काय, चुलत काय. माझी विनंती आहे तुम्हाला, आत्ताच नातं आहे आमचं पती पत्नीचं. रथाला चालवण्यासाठी 2 चाकांची गरज आहे, पक्षाला आकाशात भरारी मारण्यासाठी 2 पंखांची गरज आहे. तसं ग्रस्त आश्रमामध्ये पती आणि पत्नीचं नातं प्रेमाचं नातं. का तुम्ही शिक्षा करू लागला? स्त्री हत्येचं पातळ आपल्या हातून घडू नये एवढी माझी प्रार्थना. जेवढे काही आपत्ती होतील आम्हाला तुमच्या स्वाधीन करून मग तर झालं. थोडीशी सुटका झाली, पण कंसानं बुद्धी लढवली. कंसानं बुद्धी काय लढवली? हे जरी आपत्ती आपल्याकडे देतो म्हटले तरी याला शोधायचे कुठे तुला, याला पण ठिकाणी टाकलेलं बरं नाही. आणि म्हणून कंसानं वसुदेव आणि देवकीला कारागृहात टाकलं, जेलमध्ये टाकलं. हातात बेड्या, पायात बेड्या, बिचाऱ्या दोघांनी मोठ्या प्रेमाला ध्यान करावं. माझ्या भगवंताने विचार केला, माझ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून मला 8वा अवतार घ्यायचा आहे, पण 7व्या अवतारामध्ये मी सूर्याची साक्षी ठेवून अवतार घेतला. माध्यान्ह आहे, पण राम प्रभूला सूर्यवंशी म्हटलं जातं. पुष्य नक्षत्र, वार बुधवारच. जेव्हा सूर्यनारायण सुद्धा स्वागत करण्यासाठी थांबले आणि त्याच भगवंताने 8वा अवतार घेत असताना चंद्राची साक्षी ठेवून नेण्याचा निर्णय घेतला. पण कृष्ण भगवंताला चंद्रवंशी म्हटलं जातं. तसं रामप्रभूंनी पुष्य नक्षत्र निवडलं 27 नक्षत्रापैकी, तसं श्रीकृष्ण भगवंतांनी रोहिणी नक्षत्र निवडलं. आणि रोहिणी नक्षत्रावर माझ्या भगवंतांनी कारागृहात प्रगट होण्याचा निर्णय घेतला. कारागृहात प्रगट झाले आणि कारागृहात प्रगट झाल्यानंतर समोर तसं व्यंकटेश स्तोत्रामध्ये 107 क्रमांकाची ओळी, एकाग्रचित्ते एकामुखी अनुष्ठान कीजे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगती. आमच्या हजारे महाराजांच्या वडिलांचं काय प्रेम असायचं. सिद्धेश्वर वडगावचा परमार्थ खऱ्या अर्थानं आज शिस्त पाहायला मिळते. त्यांच्या पिताजींचा सुवासणारा रोड यांची मला आठवण. तरी तुमचा आणि माझा जास्त संबंध येत नसला काय ना, कधी कधी भेट होती आपली. पिताजी असणारी नेतृत्व करायची आखण लागेल आमचं. गोडलीच गोडलो, जुनं ते सोडलं. खऱ्या अर्थानं खूप शिकायला मिळतं अनेक महात्म्यांकडून. त्यांच्या आशीर्वादाचं आणि आशीर्वादाचं फळ हे जीवनात फार महत्वाचं. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझे भगवान प्रगट झाले. प्रकाश दीप उत्सव जसा आपण करावा, अंधार करतो आपण दीपोत्सवाला, आणि त्याच्या दिव्याचं महत्व, तसं त्या बंदिस्त असणाऱ्या कारागृहात तेच प्रगटले. आणि त्याच वेळा निर्गुण निराकार शक्ती, देव दिसत नाहीये पण तो सगुण रूपानं प्रगट झाला. सगुण रूपानं प्रगट झालेल्या देवाचं 8 वर्षाचं वय. वसुदेव देवकीने मोठ्या प्रेमानं प्रणाम केला आणि देवाला बोलले, देवा आमच्यासाठी तुम्ही कारागृहात आला,
पण हे वय पाहिल्यानंतर आमचं लेकरू असं जग कसं मान्य करतं? तुम्हाला लहान व्हावं लागेल. बऱ्याचशा लोकांना नाना मोठंच होता येतं, पण लहानच होता येत नाही. खऱ्या अर्थानं लहानपण माणसाला स्वीकारता पाहिजे. माझ्या भगवंताने विचार केला, माझ्या बाबाची माझ्या आईची इच्छा लहान होण्याची. लागलीच लहान लागली तुका म्हणे पण परत वसुदेव आणि देवकीच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, आपण बंदी देण्यात कुठलं स्वातंत्र्य नाही आपलं. इथे बाळाचा सभा कसा होणार?